नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश परब आणि तुम्ही बघताय कोकण सुपुत्र 07 यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपण आता चाललो आहे खवणे बीचला परत एकदा बोटिंग करायला. सो आपण जे आहोत आता पुढे जाऊन बघूया आपल्याला नक्की कुठे जायचं आहे ते. तर मित्रांनो, आपण आलो आता गौरव कायाकिंग अँड बोटिंग. इथे हा रोड आहे, ते इथून आपल्याला ना 2 रोड आहेत. विशाल दादा नमस्कार, आपला रोजचा माणूस. आणि हा एक रोड जातो, पण आपण ह्या रोडने न जाता आपण जाणार आहोत इकडे, म्हणजेच खवणेश्वर मंदिरकडून. सो आपण जो आहे हा रोड आता पुढे कंटिन्यू करूया. लेट्स गो. तर मित्रांनो, हा तो रोड आहे जिथून आपण आतमध्ये जातोय. सेम रोड मागच्या व्हिडिओमध्ये होता तोच. तर विशाल दादा काय म्हणणं आहे, कसं वाटतंय? म्हणणं असं कायच नाही. मागच्या व्हिडिओत आम्ही जसं आनंद व्यक्त केलो तिकडे जाऊन खवणे कायाकमध्ये, तसंच मागे जो आम्ही सफर केली ती वेगळ्या पद्धतीची होती. आताची जी सफर असा ती वेगळ्या पद्धतीत तुमका बघूक मिळतली. आणि ती आम्ही सफर तुमका व्हिडिओच्याच माध्यमातून आम्ही दाखवतलो, कारण आता आम्ही असं रोडवरती. तर मागचं व्हिडिओ दिसतो कसं एक कायाकिंग मनानच होतो, बोटमध्ये आम्ही बसलो, एक सफर केली. पण आता वेगवेगळ्या पद्धतीत तुमका 3 जे बोटी असत कायाक मधले ते वेगळ्या पद्धतीचे असत. ते तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ते बघू शकता. आपला गाईड आहे आज विशाल दादा, तो बऱ्यापैकी तो पण आपल्याला काय काय एक्सप्लेन करणार आहे. सो आमच्या दोघांची पण हे होईल. सो लेट्स गो. त्या रोडने आपण पुढे कंटिन्यू करूया. तर मित्रांनो, आपण आलो आहे आता खवणे बीचला, जिथे मागच्या वेळी आलो होतो तिथेच. तर माझ्या मागे तुम्ही शेड बघू शकता, गौरव कायाकिंग अँड बोटिंग. तर आपण इथे जे आहे तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोट्स आहेत, जसे की स्टार बोट आहे, त्याच्यानंतर आपल्या ज्या नॉर्मल कायाक्स आहेत त्या आहेत, आणि एक हे डक बोट म्हणून एक प्रकार आहे, तो एक आहे. तर आपण जे आहे पूर्ण जी आहे माहिती आणि त्या बोटची राईड जी आहे तिथे जाऊन घेऊया. सो पुढे बघू. मित्रांनो, आपल्यासोबत गोपाळ कोचरेकर दादा आहेत. नमस्कार दादा. दादा, तर आम्हाला जे आहे तुमच्या पूर्ण जे गौरव कायाक्स आणि बोटिंग आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या बोट्स आहेत आणि काय काय प्रकारचे नक्की म्हणजे राईड वगैरे तुम्ही जे आहात ते देता, त्याबद्दल एक थोडक्यात आम्हाला जरा माहिती सांगा. हा आहे तो ड्रॅगन. हां, हा 6 सीटर आहे. 6 सीटर म्हणजे फॅमिलीसाठी बेस्ट. फॅमिलीसाठी आहे. इकडे 2 बसू शकतात. हां, स्वतः हँडल पकडायचा. हां, हे स्टेअरिंग आहे. हां, जसं गाडीचं असतं तिथे हां. फक्त गाडीचं वेगळं म्हणजे विरुद्ध दिशा आहे. विरुद्ध. हां, ओके, आलं. गाडीला कसं आहे, ज्या साईडला आपण हे करतो हो. राईट साईडला डायरेक्ट कसं याचं कसं आहे, राईट साईडला केलात की लेफ्ट साईडला येतात. हो, बरोबर. साईडला केलात की राईट साईडला हां. येतात. एवढंच आहे. त्यानंतर इकडे 2 बसल्यानंतर इकडे 4 माणसं बसू शकतात. ओके. हां, हां, हां. 2 छोटी बसू शकतात. हां, हां. आणि ना एक सेफ आहे बघा, बॅलन्सिंग आहे पूर्ण ओके. त्या दोन्ही साईडला. पूर्ण फायडलिंग आहे. फायडल म्हणजे वेलची आहे फायडल बघा. ओके, म्हणजे पायडल मारून बोट हां. पुढे मागे सरळ पायडल मारले तर पुढे जाईल ना, असं आहे. आणि रिव्हर्स मारले तर मागे आहे. मागे येईल. ओके. आणि एवढं इतकी आहे बघा. आणि दादा, आपल्याकडे अजून पण बऱ्याच प्रकारच्या बोट्स दिसत आहेत, हो. तर आपण त्याच्यानंतर घेऊया माहिती. सो पहिली आपण याची राईड करणार का? हो हो. ओके, ठीक आहे. ओके, तर मित्रांनो, सेफ्टी फर्स्ट. सो गोपाळ दादांनी आपल्याला जी आहेत सेफ्टी जॅकेट प्रोव्हाइड केलेत. सो पहिली म्हणजे असा विषय आहे, ह्या बोटची जी राईड आहे ती पूर्णपणे सेफ आहे, तरी पण जे आहेत त्यांच्याकडून आपल्याला सेफ्टी जॅकेट्स प्रोव्हाइड केले जातात. सो खरोखर छान वाटतं. आणि आता जे आहोत आपण सरळ आतमध्ये ना दादा. हो सर. चप्पल बाहेर काढू, तुमच्या काढा. एक काम करूया आपण, चप्पल वगैरे जे आहे तिथेच बाहेर काढून ठेवूया, कारण ठीक आहे. सो
घाबरण्याचं कारण नाही, भरपूर सेफ्टी आहे. बघा याला बॅलन्सिंग पण असं आहे ना, मला दाखवतो मी आतमध्ये गेल्यानंतर. ओके. त्याचं काय. सो मित्रांनो मी तर बसलो ह्याला विशाल दादाला पण येऊ दे. विशाल दादा या आतमध्ये. आपली जी आहे राईड सुरू झाली आहे आणि त्याच्या पुढे जे आहे आपल्याला आता दादा एक्सप्लेन करतील. सो दादा. हां जे असं आहे बघ हँडल बघा असा असा हां थोडा इझी मारायचं. तुम्हाला जर डाव्या साईडला जायचं असेल तर आपल्या उजव्या साईडला यायचं. हे स्टेअरिंग आहे ते. स्टेअरिंग करा उजव्या साईडला. हां. मला तर उजव्या साईडला जायचं असेल तर स्टेअरिंग मध्येच डाव्या साईडला करायचं. म्हणजे एवढं इझी आहे की बघा आणि सेफ्टी आहे बघ. हे किती हे झाली तरी पण बोट आपले हे होण्याचा किंवा पलटण्याचा काहीच चान्स नाही आहे. मित्रांनो आता बघा विषय कसा झाला आहे. आमचे कॅमेरामन जे आहेत ते एका साईडला झाले आहेत, दादा एका साईडला आहे आणि एका साईडला मी एकटा आहे. तरी पण जे आहे बोट पूर्णपणे जे आहे इथे स्टेबल चालते तुम्ही बघू शकता. तर दादा थोडंसं जे आहे बोटच्या आतमधला जो प्रॉपर व्ह्यू आहे तो सिनेमॅटिक्समध्ये घ्या. त्याच्यानंतर जे आहे आपण थोड्या वेळाने भेटूया. ओके. तर मित्रांनो आपण आता पूर्ण जे आहे नदीच्या मधोमध आहोत आणि दादा जे आहेत आपल्याला जे आहेत आता याच्या सेफ्टीबद्दल जे आहे आपल्याला प्रॉपर सांगतील. सो दादा पुढे कंटिन्यू करा. मी काय म्हणतो तरी लहान मुलं आली हां. तरी तिथे बसू शकतात. जसं आहे ओके. त्यानंतर अशी बॅगा वगैरे तुमचा मोबाईल पूर्ण सुरक्षा आहे. ओके. त्यासाठी मुलांना पण खेळण्यासाठी असा पकडून राहू शकतात मुलं. ट्रॅकर असल्यामुळे दुसरी गोष्ट इकडे 2 मोठी माणसं 2 मुलं हां. एकूण 6 सीटर आहे. हां फायनल तर इजी येतात बघितला तुम्ही. फायनल पूर्ण इझी येते त्याचा हां. काही विषय नाही. त्यानंतर डाव्या साईडचं म्हणतो उजव्या साईडला जरा उजव्या डाव्या साईडला आहे. हो बॅगा वगैरे व्यवस्थित बघा. सगळं व्यवस्थित हे करता येतं. तर मित्रांनो सेफ्टीच्या बाबतीत जे आहे खूप चांगलं हे आहे. तर आपली जी आहे ही एक राईड झाली. त्याच्यानंतर जे आहोत आपण त्याच्या ज्या पुढच्या राईड्स आहेत त्या बघूया. सो लेट्स ओके. तर मित्रांनो आपल्याकडे ही एक राईड आहे. सो दादा थोडंसं याच्याबद्दल एक्सप्लेन करा प्लीज. सेम राईड आहे तसंच आहे पण 2 सीटर. हां 2 सीटर आम्ही म्हणतो 2 मुलं उभे राहू शकतात. आणि कपलसाठी तर व्यवस्थित म्हणजे एवढं चांगलं आहे कपलसाठी. कपलसाठी की दोघे जर जाऊन एक मजा मस्ती मौज आरामात फिरून येऊ शकता. ओके. सो आपण आज जे आहोत आता ही जी आहे राईड याच्यामध्ये थोडंसं जे आहे टेस्ट घेऊन बघूया. सो मी जरा आतमध्ये जातो त्याच्यानंतर आमचे कॅमेरामन येतील विशाल दादा. ओके. तर मित्रांनो आमचे कॅमेरामन आलेत विशाल दादा. अरे वादरे बाबा. आणि हे काका नाव कसं तुमचं?
उत्तम कोचरेकर. ओके. सो ह्याचा पण तोच सीन आहे, पॅडल मारायचा आणि इथे जे आहे त्याचं स्टेअरिंग आहे. सो सुरू करूया. थांब जरा. असं काय करतो, थांब जरा. त्यांच्या पायार मारचे हळू घे, चालू होता. त्याचं काय नाही हो बसत. कसं वाटतं दादा? पॉवरफुल. पायाचा व्यायाम होतोय. पायाचा व्यायाम. डक राईड. ओके, तर मित्रांनो ही अशा प्रकारची आहे डक राईड. एक वेगळीच हे म्हणजे खास करून आजकालच्या कपल्ससाठी जे आहे ही राईड बेस्ट आहे एकदम. सो मी आणि विशाल दादा आम्ही दोघंजण याच्यामधून राईड करतोय. खूप छान आहे. म्हणजे जे गोपाळ कोत्रेकर त्यांनी मगाशी आपल्याला जी ह्याची राईड होती कुठची, ड्रॅगन राईड नंतर जी आहे ती आहे डक राईड. सो खूप इंटरेस्टिंग जे आहे हे आहे त्याचं थीम आहे बदक वगैरे, खूप छान वाटतं आहे. आणि सो आपण जे आहोत आता जी पुढची राईड आहे, कारण उन्हं वगैरे सुद्धा भरपूर वाढलेत, थोडंसं थकल्यासारखं वाटतं आहे मला, कारण उन्हामध्ये हे असल्यामुळे. तर बाकी पॅडल वगैरे जे आहे त्याचे सगळं इझी आहे आपल्यासाठी, खूप छान वाटते. सो तर मित्रांनो मला कॅमेरामन बनवून आता जे आहे पुढची माहिती दादांकडून घेणार आहे विशाल दादा. सो विशाल दादा कंटिन्यू. आता सांगायचं झालं तर आम्ही आता ड्रॅगन बोटिंग आमची सफर मगाशीच झाली. आता त्यानंतर आम्ही डक बोटिंग केली. तिकडे आम्ही दोघेजण बसलो होतो आणि नंतर आमचे शूट चालू होतं. आणि आता आम्ही आलो आहेत तिसऱ्या बोटकडे. ती म्हणजे बोट तुम्ही बघताय ती म्हणजे आहे स्टार बोट. तर स्टार बोटबद्दल मी आमचे मित्र गोपाळ कोचरेकर यांना विचारतोय, या बोटबद्दल तुम्ही थोडीशी माहिती सांगा. म्हणजे या बोटबद्दल जे पॅसेंजर येतात ते किती बसू शकतात, कशा पद्धतीने ते केलं जातं, कशा पद्धतीने फाइंडर मारले जातात, कशा पद्धतीने आपण सोय असते. म्हणजे एखादा आपण वस्तू आणली काय आहे कुठे ठेवू शकतो, काय सगळ्या पद्धतीने माहिती जरा तुम्ही थोडक्यात सांगू शकता. हे बघा, यामध्ये 6 पॅसेंजर बसू शकतात. 1 2 3 4 5 6 चेअर. त्यानंतर मुलं असतील तरी ते बसू शकतात आरामात 2 3. त्यानंतर मागे 2 मुलं बसू शकतात. म्हणजे 6 पॅसेंजर बसती येतात, पण एक लहान मुलासारखं ते 8 माणसं बसू शकतात. त्यानंतर त्याला पायडल 1 2 3 4 पुढे पण पायडल आहे, मागे पण पायडल आहे. पुढे 2 पायडल आहेत, मागे 2. त्यानंतर यामध्ये तुम्ही तुमचं सामान वगैरे ठेवू शकता. मोबाईल असते, पाणी बॉटल असते, तुमची बॅग असते. त्यानंतर तिकडे पण सेफ्टी थोडी जागा आहे सेफ ठेवायला. त्यानंतर मागे पण आहे. म्हणजे एवढी परिपूर्ण जागा ठेवलेली आहे. म्हणजे यामध्ये आता मी बघितलं तर आता आपले मित्रांनी सर्व गोष्टी सांगितल्या. 6 पॅसेंजर जे आहेत ते व्यवस्थित असं कम्फर्टेबल बसू शकतात. 2 जे पॅसेंजर आहेत ते 2 जण तिकडनं पाहिजे मारतील, राईड करतील, फाइंडर त्यानंतर मागे 2 आहेत. सामानाबद्दल त्यांनी व्यवस्थित असं माहिती सांगितली. तर आपण आता थोड्या वेळाने आपण ह्या बोटमधनं स्टार बोटमधनं आपण सफर करणार आहोत. चला तर जाऊया. तर विशाल दादा कसं वाटतंय? मस्त वाटतंय. आम्ही आता सकाळपासून इकडे आलेलो. आता ड्रॅगनचं बोटिंग झालं, डकचं बोटिंग झालं. आता हो मगाशी केलं आपण. आता आम्ही स्टार बोटमध्ये आहोत. एवढा आनंद वाटतो की आजपर्यंत मी ह्या गोष्टीचा आनंद कधीच घेतला नव्हता. ओके. बोटमधलं पाणी म्हटल्यानंतर मला असं वाटत होतं मी कुठेतरी पडेल पाण्यात बसल्यानंतर. पाण्याची भीती मला नेहमीच वाटायची. पण आता ह्या मित्राने आम्हाला सांगितलं इथपर्यंत या, तुम्ही सफर करून बघा. नंतर माझ्या मनातली जी भीती होती ती पूर्णपणे आता नाहीशी झाली. त्याचप्रमाणे तुम्ही पण इकडे या आणि ह्या बोटीचा आनंद घ्या. ही आहे स्टार बोट. आम्ही स्टार बोटमधनं आलो आहे आता. इथं सगळ्या गोष्टी तुम्ही बघू शकताय. जे आपले आता कांदळवन म्हणतायत, कांदळवन सफर, मँग्रोव सफर, जे आता आपण तुम्ही पाहताय की आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. त्याबद्दल आमचे मित्र गोपाळ कोचरेकर त्याबद्दल तुम्हाला थोडक्यात सांगतील. हो नक्कीच जाणून घ्या आणि इथपर्यंत या आणि त्याचा तुम्ही अनुभव घ्या. आमचं हा चॅनलचं नाव आहे ते पण मी तुम्हाला आत्ताच सांगून ठेवतो. ओपन सुपुत्र 07 हा आपल्या चॅनलचं नाव आहे. त्यामध्ये तुम्ही ते सबस्क्राईब करा, कमेंट द्या.
आणि तुम्ही ह्या सफरचा आनंद घेऊ त्याबद्दल तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला ह्या सफरचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. नंतर आपले गोपाळ पत्रेकर आहे, त्यांचा कॉन्टॅक्ट आम्ही शेवटच्या मोमेंटला तुम्हाला आम्ही नाही तो जो आहे आपण एडिटिंगच्या टाईमला जो आहे मी मधूनच देईन स्क्रीनवरती. सो प्लीज तुम्ही जो आहे चेक करायला अजिबात विसरू नका आणि कॉन्टॅक्ट करा. गौरव कायाकिंग अँड बोटिंग, सचिन कोचरेकर आणि गोपाळ कोचरेकर. तर मित्रांनो बघू शकता इथे एक पॅडल आहे, पुढे गोपाळ दादा जे आहेत पॅडल मारतायत. विशाल दादा कधी म्हणत होता आता आपण निघाले मँग्रोव्ह सफर म्हणतात ते कांदळवन. ओके. आपल्या खवणे गावामध्ये ही सफर सध्या चालू आहे बोटिंगचं. कायक चालू आहे, डग आता नवीन ह्या पद्धतीने आणलं आहे, स्टार बोट म्हणा, डग बोट म्हणा, ते आता सध्या तुमचं चालू आहे. त्याप्रमाणे सगळ्या गोष्टीचा तुम्ही आनंद नक्की त्यात चाललो आहे कांदळवन बघायला. आणि मित्रांनो एक गोष्ट खास म्हणजे या बोटचा जो कंट्रोल आहे तो हा हँडल जो माझ्या हातात आहे, म्हणजे हा जो हँडल आहे मी इकडे ज्यावेळी खेचेन माझ्याकडे त्यावेळी जी बोट आहे ती अशी होईल बघा. हा मी माझ्याकडे हँडल खेचला, ही आता या साईडला फिरली. जसं मी हँडल इकडे करेन इकडे तशी ही बोट जी आहे म्हणजे जसं की मी हँडल आपण उजव्या साईडला फिरवलं की बोट डाव्या साईडला जाणार आणि जसं हँडल डाव्या साईडला ओढल्यानंतर जी आहे बोट उजव्या साईडला जाणार. सो आपण जे आहोत पुढे वैशिष्ट्य म्हणजे कसं लहान मुलं तुम्ही जर फॅमिली तुम्ही घेऊन आला तर यामध्ये मग 6 पॅसेंजर आहे, तुम्ही राहू शकता. तुमची फॅमिली पूर्णपणे या सफरमध्ये आनंद घेऊ शकते. लहान मुलं असतील तर कम्फर्टेबल बसू शकतात. अशी सोय या स्टार बोटमध्ये आलेली आहे, त्याप्रमाणे तुम्ही नक्कीच या. ओके. थोडं फार याबद्दल सांगतील नाही ते आपण नंतर आपण जे आहोत दादांकडून थोडीफार त्याबद्दल जी आहे माहिती घेऊया. ओके. सो मित्रांनो आपण थोडे पुढे जाऊ आणि भेटू थोड्या वेळाने. मित्रांनो आपण सगळ्या राईड्स केल्या, ज्याच्यामध्ये जी आहे ही डक राईड आहे जी कपल्ससाठी मगाशी आपल्याला दादा बोलले. त्याच्याप्रमाणे ही जी स्टार बोट आहे ज्याच्यामध्ये 1 2 3 4 5 1 6 7 लोक आरामात बसू शकतात, मुलं वगैरे धरली तर. दादा जरा क्लोजअप दाखव. आणि त्याच्यानंतर जी आहे ही आहे ड्रॅगन राईड. 4 जण 5 जण बसू शकतात. आणि हे जरा ओके आरामात 4-5 जण आतमध्ये पॅडल्स वगैरे आहेत. आणि ही आहे आपली कायाकिंग कायक बोट्स ज्याच्यामध्ये 2 लोक जे आहेत बनवून पॅडलच्या साहाय्याने. दादा एक पॅडल दाखवा मला जरा. तर एक दादा पॅडल आणायला गेलेत. तोपर्यंत जे आहेत या अशा 4 प्रकारचे जे आहेत त्यांच्याकडे बोट राईड अवेलेबल आहेत. हां तर मी कायाकिंगचं म्हणत होतो, हा अशा प्रकारचा पॅडल आहे ज्याच्या साहाय्याने जे आहे आपण अशा पद्धतीने जे आहे बोट राईड करू शकतो या कायाकिंगमध्ये. थँक्यू दादा. तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारच्या ज्या बोट्स आहेत. कारण लास्ट टाईम ज्यावेळी मी आलो होतो त्यावेळी या सगळ्या बघितल्या होत्या बोट्स. तर खूप चांगला एक्सपिरियन्स आला मलासुद्धा या बोटमध्ये राईड करताना. आणि पूर्ण फायबर बॉडी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेफ्टीच्या दृष्टिकोनातून अतिशय चांगलं. तर आपल्यासोबत गौरव दादा हे गोपाळ दादा इकडे आला. तर आपल्यासोबत गोपाळ दादा आहे. या सगळ्या ज्या राईड्स आहेत त्या आम्हाला हे का म्हणजे राईड करायला दिल्याबद्दल गोपाळ दादा तुमचे खूप खूप
धन्यवाद. आणि मित्रांनो, मी जो आहे यांचा नंबर, जर तुम्हाला ह्याच्यापैकी कुठची राईड करायची असेल तर यांचा जो नंबर आहे तुम्ही खालती स्क्रीनवरती जो आहे तुम्हाला दिसतच असेल, तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुमच्या कायाकिंगचं नाव काय? गौरव कायाकिंग आणि बोटिंग. सो तुम्ही यांच्यासोबत संपर्क करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पाहिला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपापल्या मित्रांमध्ये शेअर करायला नक्की विसरू नका. आणि एक छोटीशी कमेंट करा. आणि भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद दादा, परत एकदा आपले थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.